नमस्ते, मी सीताराम भगवान जाधव, गाव आंधळी. मी शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय चालू केला. पक्षी भरले. सोमवारी रात्री पाऊस पडल्यामुळे मंगळवारी दुपारचा जास्त उष्माघात वाटत होता. त्याच वेळेस लाईट गेल्यामुळे पक्ष्यांची मर चालू झाली. लाईट गेल्यामुळे फोगर स्प्रिंकलर पूर्णपणे बंद असल्यामुळे आम्ही STPने पाणी मारण्याचा प्रयत्न केला, पण मर काय आटोक्यात आली नाही. कंपनीच्या साहेबांना आम्ही फोन करून सांगितलं. कंपनीचे सुपरवायझर वगैरे येऊन त्यांनी सगळी मरती चेक केली. त्यांनी सांगितले ही टोटल मर उष्माघातामुळे झालेली आहे. यामध्ये किती पक्षी धंदा झाला? यामध्ये 4200 पक्षी पोल्ट्रीत आपले मिळाले. त्यातील 1200 पक्षी एका दिवशी एकत्र मेले सगळे. अजूनही मर सुरू आहे का? हो, अजूनही मर सुरू आहे. पण त्या दिवशी लाईट नसल्यामुळे सगळ्यात जास्त स्ट्रोक बसला त्यावेळेस. यामध्ये साधारण किती नुकसान झालं? त्यात 4.5 ते 5 लाख रुपये नुकसान आहे. म्हणजे आपण हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे, आपल्याला यातून 1 लाख रुपये मिळाले असते, पण आता हे पूर्णपणे आपलं निगेटिव्ह प्रॉफिट झाला आता. आपल्याला बिल आपल्याला 0 रुपये बिल मिळणार आता. असा विचार केला तर 4 लाखाचं नुकसान झाले, पण आम्हाला ग्रोईंग चार्जेस 1 रुपयासुद्धा मिळणार नाही आता. शेती रासायनिक खतामुळे खताच्या दरामुळे शेती परवडत नाही म्हणून आम्ही पोल्ट्री व्यवसाय चालू केला. मग त्यात आता ह्या उष्णतेमुळे पक्षी एवढे मेले का नाही, त्यातून आम्हाला काही प्रॉफिट भेटलं नाही. त्यामुळे सरकारला आम्ही निवेदन करणार की आम्हाला यातून फायदा 4 पैसे भेटावे आम्हाला. कारण बेरोजगारी वाढत निघाल्या, त्याला काहीतरी पर्याय म्हणून व्यवसाय करतो, ह्यात पण नुकसान सगळं. आम्ही आमदार विश्वजित कदमांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेले आहे. त्यांनी आम्हाला शासनाकडून काहीतरी मदत द्यावी. पोल्ट्री व्यवसाय आम्हाला परवडत नाही, कारण की अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पूर्ण तोट्यात चाललेला आहे. त्यामुळे आम्हाला काहीतरी मदत मिळवून द्यावी बाळासाहेब.